नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरात बस स्थानकासमोर असलेल्या एका चहा टपरीवर काही इसम मटका जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक गणेश कराड यांना मिळाली। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी स्वतः धाड टाकून मटका खेळण्याचे साहित्य आणि रोख रक्कम असे एकूण 4,760 रुपयांचे साहित्य जप्त करत चौघांना ताब्यात घेतले। ही कारवाई 24 जुलैला दुपारी 2:45 वाजता झाल्यानं शहरात खळबळ उडाली आहे। पोलीस निरीक्षक गणेश कराड हे शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की काही इसम मिलन नावाचा मटका जुगार बस स्थानकासमोरील चहा टपरीवर लोकांकडून पैसे घेऊन खेळत आहेत आणि खेळवत आहेत। या माहितीनुसार त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि 2 पंचांना सोबत घेऊन दुपारी 2:45 वाजेच्या सुमारास छापा टाकला। त्यावेळी 4 जण मटका खेळताना आढळून आले। त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले। त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे मिलन नावाचा मटका जुगाराचे आकडे लिहिलेली डायरी, त्यावर मराठीत आकडे लिहिलेले 3 पेन आणि नगदी रक्कम असा एकूण 4,760 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। हा सर्व मुद्देमाल आणि रक्कम जप्त करत 4ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। या कारवाईत पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक पालसिंग ब्राह्मण, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप अन्ने बोईनवाड, पोलीस हवालदार गजानन चौधरी, पोलीस हवालदार कैलास जाधव, पुष्पा पुसानके, पोलीस कॉन्स्टेबल पवन राऊत आणि होमगार्ड सहभागी होते। प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड।